UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये राहणार की नाही, थोड्याच वेळामध्ये निर्णय। वर्षावर गेल्या तासाभरापासून बैठक, तर शिंदेनी मंत्रिमंडळामध्ये राहावं यासाठी विनंती केली। फडणवीसांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे अखेर मुख्यमंत्री पद स्वीकारणार। गृहाऐवजी नगरविकास आणि आणखी एखादं महत्त्वाचं खातं मिळणार, सूत्रांची माहिती। राज्यपालांकडे पत्र देत महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा। सत्ता स्थापनेसाठीचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये उद्या 5:30 वाजता फडणवीसांचा ग्रँड शपथविधी। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पाठिंब्याचं पत्र दिलं। महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांची माहिती। अजितदादांना सकाळ संध्याकाळ शपथ घेण्याचा अनुभव। एकनाथ शिंदे यांचा अजित पवारांना मिश्किल टोला। दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड। सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटलांनी मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर, तर शेलार, पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण यांच्याकडून ठरावाला अनुमोदन। पंतप्रधान मोदींनी एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं। एक है तो सैफ है, मोदी है तो मुमकिन है। विधिमंडळ गटनेतेपदी निवड होताच फडणवीसांचा नारा। पंतप्रधान मोदींसह जनतेचे मानले आभार। गटनेतेपदी फडणवीसांच्या नावाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। लाडक्या बहिणींकडून एकच भाऊ देवा भाऊच्या घोषणा। लाडू पेढे वाटत, पदाधिकाऱ्यांकडून आनंद साजरा। उद्या फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। इतर मंत्र्यांचा शपथविधी अद्याप निश्चित नाही। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। विरोधात बसलो पण एकही आमदार सोडून गेला नाही। 2.5 वर्षात प्रचंड त्रास झाला। 2019 मध्ये जनतेचा कौल हिसकावण्यात आला। बेईमानी झाली। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे शरद पवारांना उद्याच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। राजशिष्टाचार विभागाकडून प्रोटोकॉलनुसार निमंत्रण दिल्याची माहिती। शिवेंद्र राजेंना मंत्रिपद देण्यासाठी साताऱ्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचं आंदोलन। मंत्रिपद न दिल्यास टॉवरवरून उडी मारण्याचा इशारा। उदयनराजेंनी समजूत काढल्यावर आंदोलक टॉवरवरून खाली आले। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।